मध्ये या ठिकाणी बघा नर्मदा परिक्रमा मार्ग आपण आहे ना ह्या किनाऱ्यामार्गे चाललेलो आहे. दक्षिण तटावरून खैरी या गावावरून खैरी आणि तुदी संगम या ठिकाणावरून हे बघा गाई कशी पळते. ती आमच्या मागं जवळजवळ चाललेली पुढे मागं. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर नर्मदा परिक्रमा असा जो मार्ग आहे ना, हा सुंदर असा मार्ग आहे. किनाऱ्यामार्गे चाललेलो आहे परिक्रमा, आणि परिक्रमा अशी किनाऱ्यामार्गे चाललेले आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर आपण किनाऱ्यामार्गे ज्यावेळेस परिक्रमा करतो ना, त्यावेळेस भाग्य समजतो का हे किनाऱ्यामार्गे परिक्रमा करतो. आणि रोड मार्गे जी परिक्रमा होते ना, ती नर्मदा माईची परिक्रमा ही रोड मार्गे न करता शक्यतो किनाऱ्यामार्गे परिक्रमा आपण करा. कारण किनाऱ्यामार्गे परिक्रमा ही आहे ना, एखादा महिना वाढतो, पण आहे ना एक आनंद येतो. माईचं आहे ना सारखं दर्शन पण होत राहतं, आणि आपण दर्शन घेत्या माईचं नामस्मरण होतो, माईचा जप पण होतो. आणि माईचं भाग्य एवढे, माईचं ही एवढी परिक्रमा आहे. आज जर पाहिलं तर आहे ना, आपण जर म्हणतो ना आपले पुण्य पाप हे ते, या ठिकाणी जर पाहिलं ना तर आपण नीट व्यवस्थित, आणि हे जर पाहिलं तर आपण आहे ना गंगेमध्ये 8 वेळा आंघोळ जर केली तर आपलं पाप नष्ट होतं. आणि माईच्या एकदा दर्शन जरी घेतलं, मग नर्मदा माईचं एकदा आंघोळ जरी केली, दर्शन घेऊन आंघोळ, तरी आपलं एक पाप हे नष्ट होतं. कारण हे जे आहे ना नर्मदा माई आहे ना, एवढी प्रेमळ आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर एवढी नर्मदा माई प्रेमळ आहे ते या ठिकाणी पाहिलं तर. आणि सर्व भक्तांना आपल्या आनंदी वातावरणामध्ये चालवते, आनंद ठेवते, कधीच कमी पडून देत नाही. जेवढे परिक्रमावासी असून, परिक्रमा हा एक संन्यासी आहे. संन्यासी म्हणजे तो आहे ना आपलं घरदार सोडून येत असतो. 4 महिन्यासाठी संन्यासी आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर हा परिक्रमावासी 4 महिन्यासाठी एवढा संन्यासी आहे का तो आपलं संपूर्ण घरदार सोडून येत असतो या ठिकाणी. आज नर्मदा माईच्या किनारी जर आपण परिक्रमा करत असताना ती दक्षिण तटावरून पितृतट आहे, पितृदेवांचा तट आहे. आपले जेवढे पितृदेव आहे त्यांचा तट आहे, आणि ह्या तट हा पितृदेवांसाठी दिलेला आहे. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला पितृदेवांच्या तटावरती चालण्याचा एक भाग्य मिळालेलं आहे या ठिकाणी आपल्याला. आणि आपण आता सध्या जी परिक्रमेचा भरपूर 5वा महिना चालू आहे, ह्या परिक्रमेचा आपल्याला या ठिकाणी जर पाहिलं तर. आणि प्रत्येक प्राणी आणि प्रत्येक या नर्मदा माईच्या आंघोळ करण्यासाठी आस लागलेलं असतं. प्रत्येक प्राणी येत असतो नर्मदा माईच्या किनारी आंघोळ करण्यासाठी. जे आपल्या पूर्ण इंडियामधले जरी असतील, बाहेरचे असतील, बाहेरच्या राज्यातले परिक्रमा करतात. आपल्या इंडिया सोडून भरपूर जण आहेत असे. नेपाळ असो तुमचा, भूतान असो, अमेरिका असो, भरपूर हे परिक्रमा करत असतात. असे पण काही राज्य आहेत जे परिक्रमा, मुस्लिम पण लोक परिक्रमा करतात या माईची. कारण या ठिकाणी जर पाहिलं तर माईचं पवित्र असं ठिकाणी. आणि हे जे सर्व पाप आपण म्हणतो ना, पाप पुण्य जे असतं या ठिकाणी. आणि भाग्य समजतो आपण आपली परिक्रमा करतो. ज्याने परिक्रमा पहिली कोणत्याही पिढीमध्ये एखाद्याने केली असेल, त्याच्यानंतर एखाद्याचा नंबर लागतो परिक्रमा करण्यासाठी. तो माझा नंबर लागलेला आहे या ठिकाणी परिक्रमा करण्यासाठी. कारण असं ज्याला भाग्य असतं, ज्याचं जे भाग्यवान असतं त्याचाच नंबर लागतो. असं कुणाचंही हे नाही आहे परिक्रमा करण्यासाठी, कुणालाही चान्स भेटत नाही. कारण पितृदेवांमध्ये सुद्धा एक ठरलं जातं का कुणाला परिक्रमा करायला लावायची. या ठिकाणी जर पाहिलं तर असं पितृदेवांच्या मध्ये सुद्धा त्यांच्याविषयी चाललेलं असतो. म्हणून त्याच्यामधून त्या पितृदेवांनी मला ठरवलेले का आज आमच्या घरामधला हा परिक्रमा करू शकतो या ठिकाणी. तेव्हा ते पितृदेवांनी मला परिक्रमा करण्यास प्राधान्य मान्यता दिलेली आहे या ठिकाणी. म्हणून त्यांच्यासाठी मी परिक्रमा करत आहे या ठिकाणी. आणि त्यांचंही मी तर्पण करणार. तर्पण करायचे म्हणजे ज्यावेळेस परिक्रमाचा जवळजवळ एंड होत असतो त्यावेळेस तर्पण करावं लागतं आपल्याला सर्व पितृदेवांचं. त्यावेळेस आता पितृदेव आंघोळ ज्यावेळेस आपण करत असतो नर्मदा माईच्या किनारी, ज्यावेळेस मी अंगावरती पाणी घेत असतो त्यावेळेस माझ्या आहे ना ज्या अंगावरून जे खाली पाणी पडतं त्याच्यामध्ये पितृदेव आंघोळ करीत असतात या ठिकाणी नर्मदा माईच्या किनारी. कारण त्यांना तसं चान्स नाही आहे आंघोळ करण्यासाठी. जेव्हा मी आंघोळ करीन तेव्हा त्यांना आंघोळ करायला भेटते, आणि त्याचंच भाग्य त्यांना आहे ना, त्यांना पण भेटलेलं या ठिकाणी जर पाहिलं तर. नर्मदे हर. हे बघा किती घाबरले. हे जे कुत्रं लोक आहेत ना, हे यांच्या अंगावरती गेले.
या ठिकाणी हे कुत्रे लोक आणि गाईच्या अंगावर गेल्यामुळे हे पूर्ण घाबरले या ठिकाणी. नर्मदे हर दे हर. या ठिकाणी बघा नर्मदा मैया आहे ना, या ठिकाणी नर्मदा किनार संधिया या ठिकाणी चालले. दक्षिण तट संधिया घाट आहे, संधिया या ठिकाणी चाललेलं आहे. आता आपण खैरीवरून आल्याच्या नंतर, दुधी संगमावरून आल्याच्या नंतर नर्मदा मैयाच्या किनाऱ्यामार्गे चाललेलो आहे या ठिकाणी. आणि असा किनारा आहे, किनाऱ्यामार्गे चालत असताना पवित्र अशा स्थानी पवित्र असा पितृतट आहे या ठिकाणी. आणि आमच्या संगे आहे ना एक नर्मदे आमच्या संगे एक नवीन परिक्रमावासी आहेत सगळे आता जे आलेले आहेत. हे पण सगळे टोटल परिक्रमावासी आहे ना, सगळे टोटल पुढे आहेत, काही मागे आहेत काही. आणि आता नवीन एक परिक्रमावासी जॉईंट झाला आहे, तो ही नर्मदा गाई तर ही ते आमच्या संगे असते. आता नवीन झाली जॉईंट, तिचं नाव नर्मदा ठेवले आम्ही. ते येईल आता आमच्या मागे 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 येते. गव्हाची शेती असू नाही ते काही असू, त्या शेतामधून येते नर्मदा किनारे दक्षिण तटावर पवित्र अशा स्थानी. तर पहिली राणी होती या ठिकाणी आमच्या पाठीमागे एक संरक्षणासाठी. राणी आम्हाला गेली, आता गाई आली आहे बघा, आली पळत पळत आली या ठिकाणी. आणि ते आहे ना आता हे बघा, आता गव्हाच्या शेतीतून झालं ते. आणि किनाऱ्यामार्गे आहे ना जरा व्यवस्थित चालणे, खाली बघून चालणे, नाही तर सांडणे, हळूच सांड या ठिकाणी. आणि आली बघा आमच्या पाठी, हे बघा गव्हाच्या शेतीतून बघितलं हे बघा, ही अशी आमच्या पाठी येते तेव्हा. ही गाई एक आमच्या नर्मदा आहे, तर ती थांबली तरी अडवलं तरी जात नाही, पाठीमागे झालेली आहे. हा किनारा आहे बघा किती असा आपण म्हणतो ना एकदम माई इकडे दक्षिण तटाला चिटकून चाललेली या ठिकाणी, बरोबर गव्हाच्या शेतीच्या या ठिकाणी चिटकून चाललेली. आता 11:30-12 आश्रमाचा शोध चालू आहे या ठिकाणी. जर पाहिलं तर हे बघा नर्मदाचा किनारा आहे. आणि किनाऱ्यामार्गे चालत असताना आम्हाला एक पवित्र असं जे 33 कोटी देवी देवता म्हणतो ना, ते आमच्या पाठीमागे चाललेले आहेत. ती नर्मदा गाई या ठिकाणी. ही एवढी अशी जिथे खायला पान तिथे थांबत राहते, पण गव्हाच्या शेतातून अशी येते ना, पळत येते या ठिकाणी. आमच्या संगे थांबतसुद्धा नाही आहे. आणि हे पहा त्या ठिकाणी आम्हाला आहे ना पवित्र जे दुधी संगमचं तुम्हाला सांगितलं, असे काही स्थान आहेत ना या नर्मदा किनारी असे स्थान आहेत ना. आपण आहे ना या स्थानाला आहे ना खरोखर काय स्थानाला आहे ना आपण आहे ना आवर्जून दर्शन घ्या. आणि आहे ना त्यांचं दर्शन घेऊन आहे ना त्यांचं पवित्र असं जल या ठिकाणी नर्मदामध्ये स्नान करा, आंघोळ करा. कारण ही जी मैया आहे ना, मैयाचं जे कोण जाणे नर्मदाचं ज्याला माहिती आहे तेच. कारण ही ज्या या कलियुगामधली आहे ना, कलियुगामधली नर्मदा माई आहे ना, कलियुगात या युगामध्ये आज नर्मदा माईचं जे स्थान आहे ना एवढं हे. आणि ही शंकराची पुत्री आहे या ठिकाणी. आणि तुम्ही आज आहे ना एकदा जरी आंघोळ केली यामध्ये, तरी तुमचं जेवढे काही असेल दोष ते सर्व नष्ट होऊन जातात या ठिकाणी. जर पाहिले तर नर्मदा माईचं दर्शन घेतलं तरी नष्ट होतात. एवढे पवित्र आणि पावर ह्या नर्मदा माईच्या ज्या परिक्रमा जो करतो ना त्यांना ते तरी एक देवच असतात. कारण त्या ठिकाणी ते 4 ते 5 महिने 7 महिने ते लोक एक हे झालेले असतात, एक आपले संकल्प घेऊन संन्यासी झालेले असतात, संन्यासी असतात या ठिकाणी पाहिलं तर. हे पहा तर आम्ही चाललेलो आहे या ठिकाणी या गव्हाच्या शेतामधून. गव्हाची शेती गव्हाच्या शेतात. आणि हे बघा ही मैया या ठिकाणी हे बघा आली, बघितलं की 33 कोटी देवता फार अजिबात त्यांना सोडत नाही, जॉईंट झालेली. बघू किती दिवस राहते ती
या ठिकाणी हे बघा. हे इथं जसं रस्ता आहे तसं येणार आमच्या पाठीमागे. हे बघा त्याला काय हे झाले, तिची पण थोडी परिक्रमा राहिली असणारी मागच्या ह्याच्यातली. हिरवागार असा गहू लागलेला आहे या ठिकाणी बघा, हिरवागार गहू आहे. नर्मदा मैया किनारी कितीतरी जबरदस्त असा गहू बघा ना, गहू कसा आहे जोरात. आणि ही नर्मदाजी हे बघा आली पाठी, तिला आमच्याच पाठीमागे नर्मदे या ठिकाणी बघा. आमचे दुपारची आहे ना भोजन प्रसादी आहे ना, ही जी आहे ना हे बघा या ठिकाणी आहे ना आपल्याला जी गाडी दिसते ना, ही गाडी आहे ना एक जो परिक्रमावासी होता त्यांच्या आहे ना रिलेटिव्हमध्ये आहे ना इथे ते गाडी घेऊन आले आणि जवळजवळ 40 ते 50 किलोमीटर अंतरावरती ते ना भोजन प्रसादी घेऊन आली. हे जे ना काठी गाव आहे या ठिकाणी आश्रम आहे. आश्रमामध्ये कोण नाही आहे या ठिकाणी. जी माई होती ती थोडीशी काय ना आजारी असल्यामुळं ती दवाखान्यात गेलेली आहे. ह्या कारणामुळं आम्हाला आहे ना हे जेवण घेऊन आले एवढ्या लांबून. एक 8 ते 9-10 जणांचं जेवण होतं. आणि इथे ना शनिदेवाचं मंदिर आहे, शनिदेव आहे. आणि शनिदेवाचे काठीगावमध्ये नर्मदा मैया किनारी आहे काठीगाव. आणि या ठिकाणावरून आम्ही आहे ना आज आहे ना संडिया या ठिकाणी चाललेलो आहे इथून पुढे. आणि असा जाण्याचा जो नर्मदा मैया किनाऱ्यावरून जाण्याचा मार्ग आहे आम्हाला जाण्यासाठी. आणि संडिया या ठिकाणी 3 ते 4 किलोमीटर अंतर आहे. आणि रोड मार्गे जर आपण गेलो या ठिकाणावरून तर आपल्याला आहे ना कमीत कमी 8 ते 9 किलोमीटर बसतं वाढतं रोड मार्गे. म्हणून आम्ही किनाऱ्यामार्गे चालतो आहे. आणि किनाऱ्यामार्गे जरा जवळ पडतं हे जे आहे या ठिकाणी. पण पाहू शकता ही जी गाडी घेऊन आली होती या ठिकाणी नर्मदे या ठिकाणी बघा आम्हाला भोजन प्रसादी घेऊन आले हे 40 ते 50 किलोमीटर अंतरावरून. आणि इनका नाम काय जे आपलं रतिराम पटेल ही गाडी आहे यांची. या गाडीमध्ये भोजन घेऊन आले हे. आणि आज आम्ही परिक्रमा करत असताना दुपारचं भोजन प्रसादी यांनी दिली. नर्मदे यार या ठिकाणी बघा काठीवरून आम्ही जर इकडे ना काठी हा आहे ना घाट होता, काठी घाट ह्या ठिकाणावरून आहे ना आम्ही आहे ना आत्ता भोजन प्रसादी घेऊन नर्मदा मैया किनारा मार्गे निघालो आहे. हा किनारा आहे ना, असा किनारा मार्ग जाण्याचा आमचा संडिया या ठिकाणी आहे ना असा मार्ग आहे किनारा मार्ग जाण्याचा. नर्मदा मैया किनारी दक्षिण तटावरून आम्ही चाललेलो आहे या ठिकाणावरून. असा आमचा जाण्याचा मार्ग आहे. एक मार्गसुद्धा आहे ना जरा आहे ना सपाट आणि चांगला मार्ग असल्यामुळं आहे ना आम्हाला आहे ना या जवळजवळ आम्ही खैरी या ठिकाणावरून आहे ना खैरी या ठिकाणावरून आहे चांगला मार्ग लागला जाण्यासाठी. तर आम्ही आहे ना 8 ते 9-10 किलोमीटर 10 ते 12 किलोमीटर अंतर आहे ना सकाळी लवकर कवर करून आहे ना आता आम्ही आहे ना 7 ते 8 किलोमीटर म्हणजे आमचं आजचं जे रनिंग 20 किलोमीटरपर्यंत होऊ शकतं. कारण ऊन असल्यामुळे आहे ना रनिंग उरकत नाही आहे या ठिकाणी. आणि उन्हाळ्यामध्ये आहे ना जरा परिक्रमा थोडी लेट होत चालते. आणि त्याच्यात हे किनारा मार्गे जर आपल्याला परिक्रमा करायची असेल ना त्याच्यात 1 महिना ते 1.5 महिना वाढत असतो. कारण किनाऱ्यामार्गे परिक्रमा ही 1000 किलोमीटरनी वाढते या ठिकाणी. 1000 किलोमीटर वाढतात किनाऱ्यामार्गे. कारण शॉर्टकट मारायला इकडं चान्स नाही आहे, शॉर्टकट मारू शकत नाही किनाऱ्यामार्गे. आपल्याला जर संपूर्ण किनारा जशी मैया टर्न मारण त्याप्रमाणेच आपल्याला चालायला लागतं. आपण शॉर्टकट मारू शकत नाही किनाऱ्यामार्गे. म्हणून आम्ही आहे ना जवळजवळ 5वा महिना चालू आहे या ठिकाणी. जर परिक्रमाच आमची किनाऱ्यामार्गे चालू आहे, आम्ही शॉर्टकट न मारता परिक्रमा चालू आहे या ठिकाणी. नर्मदा मैया किनारी चाललेलो आहे. तर संडिया या ठिकाणी आत्ता आम्ही जाणार आहे. आणि तिथून जर आम्हाला जर काही वेळ जर असेल तरच पुढे जाणार, नाही तर आम्ही कारण या ठिकाणी आता आहे ना आश्रम काही आहे ना सेवा देण्यासाठी कोण नसतं आहे. कारण उन्हाळ्यामध्ये सर्व आश्रम बंद होतात, थोडी बंद व्हायला लागलेले त्या ठिकाणी. आणि त्याच्यामुळं स्वतः हाताने आणि सदावर्त म्हणून आपल्याला बनवावं लागतं. सदावर्तमध्ये स्वतः हाताने बनवणे त्याला सदावर्त म्हणतात. आणि इथे या भागामध्ये या ठिकाणी मग आम्ही आत्ता काठी या ठिकाणावरून संडिया या ठिकाणी चाललो आहे. नर्मदे या ठिकाणी बघा आपण आहे ना काठीवरून आल्याच्या नंतर आपल्याला गव्हाची शेती लागली. गव्हाच्या शेतातून आल्याच्या नंतर जो पगदंडी आहे गव्हाच्या शेतातून त्याच ठिकाणावरून आल्याच्या नंतर आपल्याला आहे ना असा नर्मदा जो परिक्रमा मार्ग आहे या मार्गे आहे ना आपल्याला आहे ना
थोडीशी आहे ना शेतीचं आहे ना जास्त थोडी अडचणी येते, पण शेतीची आहे ना आता आहे ना या लोकांनी पगदंडी आहे ना हे केलेली आहे, त्याच्यामुळे शेतीतूनही काही अडचण नाही. आता संडिया या ठिकाणी आहे ना नर्मदा आहे ना जी आहे ना सगळ्यात जास्त आहे ना उत्तर तटाला आहे ना चिटकून चाललेली आहे या ठिकाणावरून, सांडिया आणि काठी या ठिकाणावरून. त्याच्यामुळं परिसर आहे ना सगळ्यात मोठा झालेला आहे आणि जाण्यासाठी काहीच अडचण येत नाही आहे. ते काठी आणि सांडिया सगळ्यात चांगला रस्ता आहे. आपण ह्या रोड मार्गे न जाता किनाऱ्या मार्गे पण येऊ शकता, कारण रोड मार्गे किनारा हा चांगला झालेला आहे काठी या ठिकाणापर्यंत. नर्मदे यार या ठिकाणी बघा हा शिवनी घाट आहे, हा जो आहे शिवनी घाट आहे, सॉरी शंडिया घाट, शंडिया हा शंडिया घाट आहे, हा शंडिया घाट आहे. आणि या ठिकाणावरून आम्ही आहे ना आता हा शंडिया घाटचा पूर्ण परिसर, इथं नर्मदा मैया पार त्या तटाला आहे, संपूर्ण त्या तटाला आहे. आणि एवढा मोठा वाळूचा इथं आहे ना, जे समुद्रामध्ये कसे वाळू असते समुद्रामध्ये ते सेम त्याचा प्रकार आहे. आणि पुढं जे आहे ना शिवनी घाट आहे ना, आपल्याला शिवनी आहे तिथं आहे ना एक हायवे आहे, ह्या ठिकाणावरून त्या ठिकाणी जाण्यासाठी ब्रिज पण आहे शिवनी गावामध्ये. नर्मदे अरे या ठिकाणी बघा ज्या शांडिया जे नाव जे घाटाला पडलं आहे ना त्याचं नाव आहे ना शँडेल ऋषीची आहे ना तपोभूमी आहे. ही तपोभूमी आहे शँडेल ऋषीची त्या ठिकाणी, आणि त्याच्यामुळं आहे ना इथे आहे ना शांडिया या गावाचं नाव शांडिया पडलं आणि ना शांडिया घाट पडला. नर्मदे अरे बघा हे आहे ना शँडेल ऋषींची जी तपोभूमी आहे ना या ठिकाणावरून आहे ना आपण, ही शँडेल ऋषीची तपोभूमी या ठिकाणी, तर त्या ठिकाणावरून आपण पुढे शिवनी या ठिकाणी शिवनी घाट आहे, शिवनी ह्या ठिकाणी आपण नर्मदा मैया किनारी दक्षिण तटावरून पुढे आपल्याला शिवनी हे 2 ते 2 किलोमीटर अंतरापर्यंत आपल्याला ह्या शांडिया गावावरून शिवनी हे गाव आहे या ठिकाणी. आणि त्या शिवनी या गावामध्ये आपल्याला आहे ना नर्मदा मैयाच्या आहे ना नर्मदा मैयाच्या आहे ना या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यासाठी ना एक ब्रिज पण आहे. ह्या ठिकाणावरून त्या ठिकाणी जाणे पण नर्मदा मैयाच्या पात्रात ब्रिज आहे या ठिकाणी, मोठा ब्रिज आहे शिवनी ह्या ठिकाणी. आपल्याला जर हवे पण येतो एक जो डायरेक्ट नर्मदापुरम या ठिकाणी जातो या ठिकाणावरून, तर नर्मदा मैया ह्या दक्षिण तटाला इकडे आलेले आहे या ठिकाणी. आणि उत्तर तट सगळ्यात मोठा तट आहे तो तिकडे, नर्मदा मैया नसून ही ह्या दक्षिण तटाकडे आलेली. नर्मदा मैया दक्षिण उत्तर चालत असते नागमोडीवर, त्याचप्रमाणे आम्हाला चालावं लागतं. नर्मदे यार या ठिकाणी बघा आपण आहे ना सँडेल घाट, तो शँडेल आश्रमावरती होतो, शँडेल घाट होता तिथे आहे ना शँडेल महाराजांची तपोभूमीमध्ये, त्या ठिकाणावरून आम्ही शिवनी ह्या ठिकाणी आलेलो होता. आणि शिवनी इथे आहे ना विश्राम व्यवस्था आहे ना आजची या ठिकाणी, शिवनी या ठिकाणी विश्राम व्यवस्था आजची आहे आमची. हा ब्रिज आहे नर्मदा मैयाच्या ह्याच्यावरती, या ठिकाणी नर्मदा किनारी आहे ना आम्ही आज थांबणार आहे या ठिकाणी नर्मदे.